नमस्कार मित्रांनो, मी रसाळ सर फिजिक्स शिका मराठीत या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। आपण आपल्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। चला तर मग जास्त न वेळ घालवता आपला एकच पॉइंट याच्यामधला राहिला आहे, लोअर स्पीड लिमिटचा ॲप्लिकेशन ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन when friction will be large then speed of that vehicle will be small minimum। बरोबर, फक्त हा जो कन्सेप्ट आहे कशाच्या रिलेटेड आहे, along curved banked road। बरोबर, लोअर स्पीड लिमिट कोणता पॉइंट आहे, लोअर स्पीड लिमिट। आता लक्ष द्या, आता याच्यामध्ये आपण काय सांगतोय, गाडी या पद्धतीने येणार आहे आणि लेफ्ट साइडला टर्न घेणार आहे। मग त्यासाठी ही आउटर एज असणार आहे, ही असणार आहे इनर एज। आपण आउटर एज काय केली, वाढवली। The process of raising the outer edge over its inner edge through certain angle, that is banking of road। त्या ठिकाणी आपण दिलेला जो अँगल आहे तो असणार आहे अँगल ऑफ बँकिंग थीटा। आता रस्त्याला अँगल दिल्यामुळे गाडी सुद्धा काय होणार आहे, त्या ठिकाणी रस्त्यावरती आल्यानंतर कर्ड रोडवरती आल्यानंतर तिरकी होणार आहे। बरोबर, मग याचे नॉर्मल रिएक्शन सुद्धा जेवढा अँगल दिला त्या अँगलनं काय होणार आहे, त्याची डायरेक्शन चेंज होणार। नॉर्मल रिएक्शन या ठिकाणी या बाजूला दिसेल, एक्झॅक्ट व्हर्टिकल पण आहे, हॉरिझॉन्टल पण आहे। पहिला मुद्दा आपला काय असतो याच्यामध्ये की कोणतीही गाडी ज्या वेळेला वळणावरती असते त्यावेळेला त्याच्यावरती असणारे फोर्सेस, महत्वाचा पहिला मुद्दा। फोर्सेस कोणकोणते आहेत, एक तर मास आहे म्हणलं की वेट आहे, दॅट इज mg, वेट ऑफ व्हेकल। सेकंड, आपण त्या ठिकाणी ब्रेक लावतोय आणि ब्रेक या कंडिशनमध्ये काय होते, खूप जास्त लागतोय, अशा वेळेला तुमच्या गाडीची स्पीड काय होणार आहे, कमी होणार आहे। आणि मग ते फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आहे। त्या फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शनचे दोन कंपोनंट आहेत, एफ कॉस थीटा हॉरिझॉन्टल कंपोनंट आणि एफ साइन थीटा वर्टिकल कंपोनेंट, वर्टिकल कंपोनेंट ऑफ फोर्स ऑफ फ्रिक्शन। त्यानंतर जो महत्त्वाचा तिसरा फोर्स आहे तो आहे नॉर्मल रिएक्शन, नॉर्मल रिएक्शन ऑफ द रोड ऑन द व्हेकल। त्याचे पण दोन कंपोनेंट आहेत, एन कॉस थीटा हॉरिझॉन्टल कंपोनेंट आणि एन साइन थीटा वर्टिकल कंपोनेंट। टोटल किती फोर्स होते, 3, बट नॉर्मल रिएक्शनचे 2 वाढले, फोर्स ऑफ फ्रिक्शनचे 2 वाढले। मग mg 1, नॉर्मल रिएक्शनचे 2 3 आणि फोर्स ऑफ फ्रिक्शनचे 2, असे 3 आणि 2 5। टोटल किती फोर्सेस आहेत, 5, 1 2 3 4 आणि 5। पहिला मुद्दा समजला। दुसरा, त्या ठिकाणी आपण काय घेत असतो, बॅलन्सिंग फोर्सेस कोणकोणते आहेत। बरोबर, एक्झॅक्ट व्हर्टिकली अपवर्ड कोण आहे, एन कॉस थीटा एफ साइन थीटा, विच हॅविंग सेम डायरेक्शन, विच इज ऑल्सो बॅलन्स द वेट ऑफ व्हेकल। बरोबर, म्हणून आपण इथे काय लिहिले, एन कॉस थीटा प्लस एफ साइन थीटा इज बॅलन्स्ड बाय वेट ऑफ व्हेकल, दॅट इज mg। बरोबर, mg इज इक्वल टू काय आलं, एन कॉस थीटा प्लस एफ साइन थीटा, बट एफ इज इक्वल टू काय, म्यूएस इंटू एन। वी नो दॅट एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द नॉर्मल रिएक्शन and Fs is equal to μs into n, and here μs is the coefficient of static friction। आता या ठिकाणी Fs ची व्हॅल्यू जर टाकली तर आपल्याला इक्वेशन काय मिळेल, mg is equal to n cos theta plus μs n sin theta। त्याला आपण इक्वेशन नंबर 1 दिला। एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला माहिती आहे की कोणतीही वस्तू सर्क्युलर मोशन मध्ये कधीपर्यंत राहते, जोपर्यंत त्याच्यावरती काय सेंट्रिपेटल फोर्स आहे। बरोबर, आता वळणावरून गाडी जात असेल तर त्या, जर गाडी सरळ असेल तर लिनियर मोशन, पण वळणावरून जात असेल तर काय असणार, सर्क्युलर मोशन। मग सर्क्युलर मोशन आहे की कंपल्सरी काय आहे, सेंट्रिपेटल फोर्स। मग 3 फोर्सेस तर गेले, राहिले किती फोर्स, 2। कोणते 2 फोर्सेस आहेत, एक आहे एन साइन थीटा आणि एक आहे एफ कॉस थीटा। आता दोघांची डायरेक्शन अपोजिट आहे, पण गाडी अशी लेफ्टला जाते, म्हणजे हा फोर्स काय, हा ग्रेटर आहे कोणापेक्षा, याच्यापेक्षा। मग टोटल रिझल्टंट फोर्स कुठे असणार, along this direction। therefore we can say that this n sin theta minus f cos theta provides the necessary centripetal force for maintaining circular motion of vehicle along curved banked road। therefore we can write centripetal force is equal to mv square by r is equal to n sin theta minus fs cos theta। here fs means μs into n। त्याला इक्वेशन नंबर काय दिला आपण, 2। आपल्याला काढायचे मिनिमम सेफ्टी स्पीड। बरोबर, म्हणजे वेलोसिटी कुठे आलं पाहिजे, न्यूमरेटरला, म्हणून आपण काय केलं, इक्वेशन 2 ला इक्वेशन 1 ने काय केलं, डिवाइड केलं। इक्वेशन 2 डावी बाजू काय, mv स्क्वेअर बाय r, इक्वेशन 1 डावी बाजू काय, mv स्क्वेअर बाय r डिवाइडेड बाय mg, विच इज इक्वल टू द, आता उजवी बाजू घ्यायची, कोणती उजवी बाजू,
एन साइन थिटा मायनस म्यू एस एन कॉस थिटा आणि इक्वेशन 1 ची उजवी बाजू काय एन कॉस थिटा प्लस म्यू एस एन साइन थिटा बरोबर. मी इथे लिहिले एन साइन थिटा मायनस म्यू एस एन कॉस थिटा प्लस म्यू एस एन साइन थिटा. आता हा एन आणि हा एन कॉमन घेतला, हा एन कॉमन घेतला, तो न्यूमरेटरला एक एन येणार, डिनोमिनेटरला एक एन येणार आणि ती कॅन्सल होणार बरोबर. राहिलं काय मग या ठिकाणी राहिलं साइन थिटा हे बरोबर आणि राहिलं काय म्यू एस कॉस थिटा. छेदामध्ये काय राहिलं डिनोमिनेटरला कॉस थिटा म्यू एस साइन थिटा, मग कॉस थिटा प्लस म्यू एस साइन थिटा बरोबर. आता या ठिकाणी हा एम ला एम काय झालं कॅन्सल झालं, व्ही स्क्वेअर बाय आर जी इज इक्वल टू साइन थिटा मायनस म्यू एस कॉस थिटा डिवाइड बाय कॉस थिटा प्लस म्यू एस साइन थिटा. आता या ठिकाणी आपण काय करतोय, आपण या ठिकाणी उजवी बाजू जी आहे त्याला डिनोमिनेटरला कॉस थिटा घेतोय. जर न्यूमरेटरला कॉस थिटा घेतला तर काय करायला लागेल डिनोमिनेटरला बी घ्यावं लागेल, म्हणजे बोथ न्यूमरेटर अँड डिनोमिनेटर ऑफ RHS डिवाइडेड बाय कॉस थिटा बरोबर. मग हा कॉस थिटा काय करतो, या साइनला बी डिवाइड असतो, या म्यू एस कॉसला बी डिवाइड असतो, या कॉसला बी डिवाइड असतो आणि म्यू एस साइनला बी डिवाइड असतो. आपल्याला काय मिळालं व्ही स्क्वेअर अपॉन आर जी इज इक्वल टू साइन थिटा डिवाइडेड बाय कॉस थिटा मायनस म्यू एस कॉस थिटा अपॉन कॉस थिटा गेट्स कॅन्सल. डिनोमिनेटरला काय आलं कॉस थिटाला कॉस थिटा म्हणजे कॉस थिटा कॅन्सल प्लस म्यू एस इंटू साइन थिटा डिवाइड बाय कॉस थिटा. साइन थिटा डिवाइड बाय कॉस थिटा मीन्स टॅन थिटा. वी कॅन राइट व्ही स्क्वेअर अपॉन आर जी विच इज इक्वल टू टॅन थिटा मायनस म्यू एस डिवाइडेड बाय हे 1 आले प्लस म्यू एस इंटू टॅन थिटा 1 प्लस म्यू एस टॅन थिटा. पण आपल्याला काढायचं काय व्ही बरोबर. मग हा आर जी कुठं घेणार उजव्या बाजूला, मग आपल्याला काय मिळेल व्ही स्क्वेअर इज इक्वल टू आर जी ऑफ टॅन थिटा मायनस म्यू एस डिवाइडेड बाय 1 प्लस म्यू एस टॅन थिटा बरोबर. पण आपल्याला स्क्वेअर घालवायला पाहिजे म्हणून आपण काय करू शकतो टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. दोन्ही बाजूला जर स्क्वेअर रूट घेतलं तर इकडचा स्क्वेअर होता तो या स्क्वेअर रूटला काय झाला कॅन्सल झाला. मग काय मिळालं मिनिमम सेफ्टी स्पीड दॅट इज व्ही मिनिमम इज इक्वल टू रूट ऑफ आर जी टॅन थिटा मायनस म्यू एस डिवाइडेड बाय 1 प्लस म्यू एस टॅन थिटा. आपण आतापर्यंत किती पॉईंट पाहिले 4. पहिलं इक्वेशन काय मॅक्झिमम सेफ्टी स्पीड अलॉंग कर्व्ड हॉरिझॉन्टल रोड दॅट इज व्ही मॅक्स इज इक्वल टू रूट ऑफ म्यू आर जी बरोबर. दुसरं इक्वेशन काय पाहिलं ऑप्टिमम स्पीडचं विदाउट फ्रिक्शन मध्ये आपण काय पाहिलं व्ही ओ इज इक्वल टू रूट ऑफ आर जी टॅन थिटा. तिसरं अप्पर स्पीड लिमिट पाहिलं, त्या ठिकाणी मॅक्झिमम सेफ्टी स्पीड काढलं, फ्रिक्शन तुमचं कमी झालं मग स्पीड काय राहणार मॅक्झिमम राहणार. त्यावेळेला तुम्हाला काय मिळालं मॅक्झिमम व्हेलॉसिटी व्ही मॅक्स इज इक्वल टू रूट ऑफ आर जी इन ब्रॅकेट टॅन थिटा प्लस म्यू एस टॅन थिटा प्लस म्यू एस डिवाइडेड बाय 1 मायनस म्यू एस टॅन थिटा. आणि तिसरं काय लोअर स्पीड लिमिट, या ठिकाणी फ्रिक्शन जास्त झालं पण मिनिमम स्पीड त्या ठिकाणी राहणार आहे आणि ते किती असणार आहे त्या ठिकाणी व्ही मिनिमम इज इक्वल टू रूट ऑफ आर जी टॅन थिटा मायनस म्यू एस अपॉन 1 प्लस म्यू एस टॅन थिटा. लक्षात घ्या या चारही कन्सेप्ट मध्ये आपण काय केलं होतं, पहिल्यांदा आपण पाहिलं फोर्सेस बॉडीवरती कोणते आहेत, व्हेकलवरती कोणते फोर्सेस आहेत, दुसरं कुठले फोर्सेस कोणाला बॅलन्स करतात, बॅलन्सिंग फोर्स आपण पाहिलं. आणि जर गाडीवर वळणावरती असेल कर्ड रोडवरती असेल तर त्याची मोशन आहे सर्क्युलर मोशन, म्हणजे त्या ठिकाणी त्याला कशाची आवश्यकता आहे सेंट्रिपिटल फोर्स. मग हा सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करतं याच्या माहिती आपल्याला पाहिजे. किती पॉईंट आहेत टोटल 3 फोर्सेस, बॅलन्सिंग फोर्सेस आणि सेंट्रिपिटल फोर्स. समजलंय का? काय अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. आपले जर हे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला अजिबात विसरायचं नाही. ओके डन.